विद्यार्थी मित्रांनो आणि इतर मित्रांनो नमस्कार. कोचरेकर मस्तक्या या 85व्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. हा जो विषय आहे हा 22 किंवा 23व्या भागात आधी चर्चा करून झालेला आहे, परंतु तपशीलवार नाही. आता हे इथे का घेतलंय तर याच्या पुढे आपल्याला साधी वाक्य, जोड वाक्य आणि परस्परावलंबी वाक्य म्हणजे सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स असे जी इंग्रजीतले 3 वाक्य लिहिण्याचे प्रकार आहेत ते समजून घेण्यासाठी ही जी कंजंक्शन म्हणजे ज्याला मराठीत उभयान्वयी अव्यय म्हणतात, हा शब्द ऐकल्यानंतर अनेकांच्या अंगावर काटा येईल, कारण व्याकरणाची भीती वाटते. त्याला ते लक्षात ठेवणं गरजेचं नाही. पण कंजंक्शन म्हणजे काय हे एकदा समजलं की आपल्याला कॉम्प्लेक्स, कंपाऊंड आणि सिंपल सेंटेन्स यांच्यातला फरक आणि ते एकमेकांमध्ये कसं रूपांतरित करता येईल हे कळतं. म्हणून हा विषय तपशीलवार समजणं गरजेचं आहे, ज्याच्यामुळे सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स हे आपल्याला कळतात. तर 2 प्रकारची उभयान्वयी अव्यय आहे. आता उभयान्वयी म्हणजे काय, नाव ऐकल्यावर काटा येण्याची गरज नाही, अर्थ समजला की व्याकरण सोपं येतं. उभय म्हणजे 2. जेव्हा 2 वाक्य असतात आणि त्यांचा अन्वय, त्यांचं जोडकाम होतं, त्यावेळेला जो शब्द ज्याच्यात कधीच बदल घडत नाही, आयचं मी होतं, माय होतं, परंतु यांचा बदल होत नाही. व्यय म्हणजे घट, कमी होऊन, आय और व्यय, तसंच व्यय. अव्यय ज्याच्यामध्ये बदल घडत नाही असा शब्द म्हणजे अव्यय. तर ही जी कंजंक्शन्स आहेत ही कधीही बदलत नाही. फॉर हे फॉरच राहतं, नॉर हे नॉरच राहतं, इफ हे इफच राहतं, बिकॉज हे बिकॉजच राहतं. थोडक्यात दोन्ही अव्यय आहेत. ही जी अव्यय आहेत ती 2 सारख्या वाक्यांना जोडण्याचं काम करतात. पुन्हा एकदा सांगतो, कोऑर्डिनेट म्हणजे सुसूत्रता असा त्याचा मराठी भाषांतर आहे. मग नक्की काय तर वाक्य बघितल्यावर कळतं कोऑर्डिनेट कंजंक्शन मुळे 2 वाक्य एकत्र येतात. फरक काहीच पडत. तुम्ही ती सुटी बोला किंवा एकत्र घेऊन बोला, त्यांचा स्वतंत्र अर्थ काही लागत नाही. जो आहे तोच, फक्त तो एकत्रित लागतो एवढंच. वाक्य बघू, आय वेंट टू ऑफिस कर्ता आहे, क्रियापद आहे आणि त्याच्याबरोबर ही फ्रेज आहे, कुठे गेला, ऑफिसला. वाक्याचा अर्थ पूर्णच आहे, हे स्वतंत्र वाक्य. बट किंवा अँड, आय वेंट टू ऑफिस अँड राखी वेंट टू कॉलेज. दुसऱ्या वाक्याचाही अर्थ लागला, मी ऑफिसला गेलो आणि राखी कॉलेजला गेली. दोन्ही स्वतंत्र वाक्य एकत्र जोडल्यामुळे अर्थ काहीही बदलला नाही. मी कॉलेजच्या ऐवजी मार्केटमध्ये गेलो नाही किंवा राखी कॉलेजला जाण्याऐवजी बगीच्यात गेली. जे घडायचं तेच घडलं, पण 2 वाक्य बोलण्याऐवजी मी ते एका वाक्यामध्ये सांगितलं. कॉम्प्लेक्स सेंटेन्स, कोऑर्डिनेट केलं, जोड काम केलं. दुसरं वाक्य, बाय दीज ग्रेप्स, आज्ञार्थी आहे, त्यामुळे इथे जरी कर्ता दिसत नसला तरी अध्यारूप गृहीत धरलेला लपलेला कर्ता आहे, तो म्हणजे यू, तुम्ही. ज्या वेळेला वाक्य आज्ञार्थी असतं त्यावेळेला कर्ता नेहमी द्वितीय पुरुषी असतो, तू किंवा तुम्ही. लिव्ह द क्लास, समोर जी मुलं आहेत त्यांना सांगितलं वर्गाबाहेर जा, किंवा कीप क्वाइट,
गप्प बसा, समोर जे बसले त्यांना सांग. बाय द ग्रेप्स, पहिलं वाक्य, द्राक्ष विकत घ्या. काही लोकांना सवय असते द्राक्ष घ्यायची अर्धा किलो किंवा पाव किलो, पण त्या द्राक्षाच्या गाडीवर असलेली चवीसाठी काळी द्राक्ष थोडी खायची, सिडलेस थोडी खायची, मोठी जांभळी द्राक्ष असतात ती आधी खायची, म्हणजे जेवढी घ्यायची त्याच्या आधी ती खायची. त्यांच्यासाठी हे वाक्य. तो गाडीवाला म्हणतो बाय द ग्रेप्स ऑर डोंट टच देम. द्राक्ष द्यायची तर घ्या, नाही तर त्यांना हात लावू नका. चव बघण्यामुळे अर्धी द्राक्ष कष्ट करू नका. स्वतंत्र वाक्य, अर्थ लागला. मी नुसतं बाय द ग्रेप म्हटलं, समोर ज्याला अर्थ कळतो. डोंट टच द ग्रेप म्हटलं, समोरच्याला अर्थ कळतो. यू लिहिलेला नसला तरी तो करता आहे हे समजलं, कारण मी आज्ञा नेहमी समोरच्या व्यक्तीला करतो, तिसऱ्या माणसाला करत नाही. आता हीच वाक्य थोडीशी वेगळी केली की तिथे एक महत्वाचं वाक्य मुख्य वाक्य होतं ज्याला मेन क्लॉज म्हणतात, आणि दुसरं जे आहे ते दुय्यम वाक्य होतं ज्याला सबऑर्डिनेट किंवा दुय्यम वाक्य म्हणतात. कसं ते बघू. वाक्य तेच आहे. इफ आय गो टू ऑफिस, मी जर ऑफिसला गेलो. हे वाक्य पूर्ण आहे का? नाही. प्रश्न निर्माण होतो, मी जर ऑफिसला गेलो पुढे काय? म्हणून हे दुय्यम. त्याचं उत्तर इकडे, राखी कॅनॉट गो टू कॉलेज. राखी ही कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे, मी ऑफिसमध्ये कुठेतरी मॅनेजर वगैरे काही. राखी माझी बायको आहे असं समजा. पण अशी काहीतरी घरामध्ये अडचण आहे, माझी आई आजारी आहे, त्या दोघांपैकी कोणातरी घरी राहावं लागतं, ते या युक्तीने दाखव. इफ आय गो टू वर्क, इफ आय गो टू ऑफिस, राखी कांट गो टू कॉलेज. इथे कर काहीतरी गडबड आहे. कोणीतरी एकाने घरी राहणं आवश्यक आहे हे ह्या दोन्ही वाक्यावरनं सूचित होतं. फक्त एका वाक्यावरनं काहीच समजत नाही. हे वाक्य पूर्ण आहे. राखी कांट गो टू कॉलेज, याला स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता नाही. ते स्वतःचा अर्थ घेऊन आलेलं वाक्य. राखी कॉलेजमध्ये जाऊ शकत नाही, त्याला कोणी प्रश्न विचारणार नाही. पण इथे प्रश्न विचारला, इफ मी जर ऑफिसला गेलो, मग लागलीच प्रश्न निर्माण होतो, जर ऑफिसला गेलो तर पुढे काय? म्हणून हे दुय्यम वाक्य आहे. आणि दुय्यम म्हणजे सबऑर्डिनेट. सबऑर्डिनेट क्लॉज आहे हे दाखवणारा इफ हे जे उभयान्वयी अव्यय ते इथे लागले. आणि ही दोन्ही मिळून अर्थ पूर्णपणे झाला. इथे दोन्ही मिळून अर्थ बदलत नाही. याला कॉम्प्लेक्स म्हणतात, याला कंपाऊंड म्हणतात. हे लक्षात ठेवण्याचं अजून एक सूत्र सांगतो. हाऊसिंग कॉम्प्लेक्स मोठा कंपाऊंड आहे, त्याच्यात 15 बिल्डिंग आहेत, मग प्रत्येक बिल्डिंग स्वतंत्र. कॉम्प्लेक्स समूह. कंपाऊंड, ज्यांनी 8वी 9वी 10वीला थोडासा विज्ञानाचा अभ्यास केलाय त्यांना कळेल. कंपाऊंड म्हणजे संयुग, मूळ रूप बदलून जाते. H2O हायड्रोजन वायू, ऑक्सिजन वायू एकत्र आलं की पाणी होतं, रूप बदलतं. तसंच इथे वाक्याचं रूप बदलतं. इथे वाक्याचं रूप बदलत नाही, अर्थ बदलत नाही. इथे एका वाक्याला अर्थ लागत नाही, पण दुसऱ्या वाक्यामुळे त्याचा अर्थ पूर्ण होतो. जिथे वाक्याचा स्वतंत्र अर्थ आहे त्याला मेन क्लॉज म्हणतात, आणि जिथे वाक्याचा पूर्ण अर्थ लागत नाही त्याला दुय्यम किंवा सबऑर्डिनेट क्लॉज असं म्हणतात. पुढचं उदाहरण, बाय ग्रेप्स ऑर डोंट टच देम. दोन्ही स्वतंत्र वाक्यात वेगवेगळी लिहिली
तर एक दुसऱ्यावर अवलंबून नाही. किंवा असं का म्हटलं बुवा, असा प्रश्न येतो यांच्यामुळे. रिकीबे, तोंडावर पाणी मारून या चहा घ्या. शी बॉट द ग्रेप्स बिकॉज शी एट देम. बिकॉज शी एट, कारण तिने द्राक्ष खाल्ली. कारण तिने द्राक्ष खाल्ली, तिला आवडली का? प्रश्न निर्माण होतो. कारण तिने द्राक्ष खाल्ली म्हणजे काय कारण होतो? किंवा ही बॉट द ग्रेप, वाक्य पूर्ण झालं, पण बिकॉज शी एट देम, याच्यामुळे तिने ती खाल्ली. वाक्याचा अर्थ बदलला. त्याने सांगितलं, ओ बाई, तुम्ही घरा पाव किलो आणि चवीला बघणार 100 ग्रॅम, पैसे द्या आणि द्राक्षांना हात लावा. या तिने 2 भले द्राक्ष तोंडात टाकली असेल, म्हणजे दुकानदार खडूच होता. त्याने सांगितलं, ओ 2 द्राक्ष खा किंवा 4 खा, खाल्लीत ना तो घड घ्या, पैसे द्या. दॅट इज कंपाऊंड सेंटेन्स. एक वाक्य जे स्वतंत्र आहे, याचा अर्थ वेगळा लावण्याची गरज नाही, त्याला मेन क्लॉज किंवा मुख्य वाक्य म्हणतात. आणि जे दुसरं बिकॉज या सबऑर्डिनेट कंजंक्शन म्हणजे उभयान्वयी अन्वयाबरोबर लागलेलं वाक्य आहे, त्याच्यामुळे अर्थ पूर्ण होत नाही. प्रश्न निर्माण होतात की असं का? त्याला दुय्यम किंवा सबऑर्डिनेट क्लॉज म्हणतात. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन, सबऑर्डिनेट कंजंक्शन. मला वाटतं जे स्पष्टीकरण दिलेलं आहे ते पुरेसं आहे. मुख्य विषयाला सुरुवात करण्याआधी ही संकल्पना स्पष्ट झाली की वाक्य कॉम्प्लेक्स आहे की कंपाऊंड आहे, हे याच्यावरूनच स्पष्ट होत. आणि म्हणून हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. हा भाग आपण इथे संपूया. सिंपल सेंटेन्स म्हणजे साधं वाक्य जे स्वतंत्र असतं, जे ऐकल्यानंतर आपल्याला त्याचा अर्थ कळतो. कॉम्प्लेक्स म्हणजे जोड वाक्य, दोन्ही वाक्य स्वतंत्र असतात पण एकत्र बोलली जातात, पण त्याच्यामुळे त्याचा अर्थ बदलत नाही. आणि शेवटचं म्हणजे परस्परावलंबी वाक्य, त्यातलं एक वाक्य स्वतंत्र असतं आणि दुसरं त्याच्यावर अवलंबून असतं. जे अवलंबून किंवा सबऑर्डिनेट क्लॉज असतो, दुय्यम वाक्य असतं, त्याचा अर्थ पूर्ण लागत नाही. ते दोन्ही एकत्र आल्यानंतर त्या दोघांचा मिळून एक अर्थ लागतो, त्याला कंपाऊंड सेंट किंवा परस्परावलंबी जोड वाक्य असं म्हणतात. तर हा विषय थोडासा कठीण आहे, गुंतागुंतीचा आहे. तो तपशीलवार पुढच्या भागापासून शिकवणार आहे. तर पुढचा भाग पाहायला विसरू नका. आणि त्याआधी हे जे काय फळ्यावर लिहिलेलं आहे ते नीट लिहून घ्या. मित्रांनो, इंग्रजी शिकवताना ते सोप्या मराठीत जितकं सुलभपणे शिकवता येईल ते शिकवण्याचा आमचा प्रयत्न असतो व्यक्तिशः. परंतु तरीही काही लोकांना काही शंका असू शकतात. त्याला तुम्हाला सूचना आणि नम्र विनंती आहे, तुम्ही हा भाग पाहिल्यानंतर आपल्या प्रतिक्रिया आवर्जून प्रतिक्रिया विभागात म्हणजेच कॉमेंट सेक्शन मध्ये लिहायला विसरू नका. तुम्हाला ज्या काही शंका असतील त्या शंका त्याच्यात विचारा, त्यांची दखल घेतली जाईल आणि तुमच्या शंकांचं निरसन करण्याचं आम्ही पूर्ण प्रयत्न करू. इंग्रजी शिका पण फक्त मराठी राहा, इंग्रज अजिबात होऊ नका.